सकाळी सकाळी ना आमच्या मळ्यात डायरेक्ट वाघ दिसला बरं का. आता यांचं एवढं दुखत ना तरी पण लगेच गाडीला किक मारली लगेच मळ्यात गेले बरं का. दमच निघत नाही माणसाला पार. आपल्या शेडपासल्या उसामध्ये ना एक वाघीण जणले बरं का. आता या मागच्या हप्त्यामध्ये ह्या पिल्लांची आई पाहिली होती, पण काही ना काय वाटायचं यांनी कुत्रा पाहिला असन मांजर पाहिला असन कोणाला काही खरंच वाटेना. तर आता प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता खरोखर वाघीण झालेली आणि हे वाघिणीचे 2 पिल्लं बरं का. तर एवढ्या मोठ्या संकटाने तोंड देऊन आम्हाला येणार रात्रीचं का पाणी भरावं लागतं, कारण दिवसाची लाईटिंग टिकत नाही, सारखे झटके मारत राहती. त्याच्यामुळे ना रात्रीचं पाणी भरल्याशिवाय ना आम्हाला पर्यायच राहत नाही. आता हे तुम्हाला वाघाची पिल्लं दिसत्या का बिबट्याची पिल्लं दिसते हे आम्हाला आहे ना कमेंट करून तुम्ही ना नक्की सांगा बरं का. मग काय पिल्लं दिसलंय ना वन विभागाच्या खात्याला फोन केला बरं का आम्ही, आणि मग त्या अधिकाऱ्यांची गाडी बिडी आली, मग त्यांनी एक पिल्लू ना धरून नेलं बरं का. तर अजूनही एक पिल्लू आहे आणि त्यांची आई पण. मग काय पिल्लं पाहिलंय ना इतकी पब्लिक जमली होती का त्याला मापच नाही का इतकी पब्लिक होती. तरी पण आहे ना आम्हाला सगळ्या मळेकरांना ना काळजी घ्यावाच लागणार आहे, कारण अजून एक पिल्लू आणि त्यांची आई अजून हाय इथं. तर शेती हा व्यवसाय ना एकदम भारी आहे बरं का, पण आहे ना कधी ना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. तर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.